पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे एक्साइजच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। पुण्यातील पबला एक्साइज विभाग जबाबदार असल्याचा आरोप धंगेकर आणि अंधारे यांनी केलेला आहे। आमदार साहेब काय रवींद्र धंगेकर या ठिकाणी पोहोचलेत, काय आरोप केलेत तुम्ही? थेट आरोप केलेत तुम्ही ससून रुग्णालयातील 2 डॉक्टर अटकेत आहेत। याच्यामध्ये पहिल्या दिवशीच मी बोलत होतो की या तपासामध्ये त्रुटी आहेत आणि या त्रुटीमध्ये जो तपास अधिकारी हा डिफॉल्टर आहे आणि याच्यामुळे जो तपास चुकीचा झाला या तपास अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा आणि याचा तपास पूर्ण झाला पाहिजे। आज 2 डॉक्टरना त्या ठिकाणी अटक केलेले, म्हणजे याचा अर्थ की त्या पोलिसांना बी अटक केली पाहिजे, त्या पोलीस अधिकाऱ्याला बी अटक केली पाहिजे। हे पुणेकरांनी ज्यावेळेला आंदोलन हातामध्ये घेतलं त्यामुळे गृहमंत्र्यांना या पुण्यामध्ये यावं लागलं आणि पोलिसांची सारवासारव करावी लागली। याचाच अर्थ की या तपासामध्ये त्रुटी होत्या आणि ज्यावेळेला पुणेकर सर्व इंडिया फ्रंटचे आमचे पदाधिकारी सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पुणेकर रस्त्यावर उतरल्यानंतर समाजामध्ये जी क्रांती झाली, समाजामध्ये जे लोकांची तयारी झाली त्यामुळे या तपासाला गती मिळते असं वाटतंय। आज याच्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल, कलेक्टर कचेरी असेल, एक्साइजचं ऑफिस असेल, यांनी ज्या पद्धतीने पबला संरक्षण दिलंय त्याच्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात ही पाकिट संस्कृती संपली पाहिजे हे आमचं मत आहे। त्या ठिकाणी आमचे मोहनदादा असतील, सुषमाता असतील, गजाभाऊ थरकुटे असतील, हे सर्व पदाधिकारी आज आम्ही एक्साइजच्या अधिकाऱ्यांना भेटायला आलो। मंत्री महोदयांसाठी तुम्ही आरोप केलेत काही मंत्री महोदयांवर? अजय तावरे ज्या पद्धतीनं ह्या ससूनमध्ये कारभार करत होते गेली वर्षभर, मी सातत्यानं डॉक्टर संजीव ठाकूरला अटक करा ही मागणी करत असताना उलट हसन मुश्रीफ साहेबांनी अजय तावरेला ज्या पद्धतीने त्या खुर्चीवर बसवलं आणि अजय तावरेंनी नुसतं हे प्रकरण आहे तर ससूनमधल्या अनेक प्रकरणामध्ये यांनी हस्तक्षेप करून अनेक रिपोर्ट बदलल्याचा संशय पुणेकरांना होता, मला होता, पण आज सिद्ध झालं की अजय तावरेंना अटक झाली। म्हणजे ह्याचाच अर्थ की आज ससूनमध्ये बी काळा बाजार चालू होता। आज आम्ही राजपूत साहेबांकडे चाललोय, हे खोके सरकार आहे, त्यांच्या मंत्र्यांना हे पैसे पाठवतात, आज आम्ही या निमित्ताने पैसे पाठवतो। सुषमाताई हे खोके आणि पैसे आणले, त्यांनी अजय तावरेंना ज्या पद्धतीने त्या खुर्चीवर बसवलं त्याला संरक्षण दिलं आणि असं मुस्लिमांना वर्षभरामध्ये पुणेकरांची तळमळ आणि पुणेकर बोलत हे कळत नव्हतं, आज त्यांनी राजीनामा दिला। काय मागणी करता तुम्ही मंत्री महोदयांसाठी जे आरोप करताय तुम्ही? हसन मुश्रीफांनी ह्याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे। मी याच्या आधीही एक्साइजच्या अधिकाऱ्यांच्या संबंधाने एक्साइज अधिकाऱ्यांचं एकूण वर्तन संशयास्पद असल्याचं म्हटलेलं होतं। ज्या डॉक्टरांना रात्री अटक झालेली आहे अजय तावरे, याच अजय तावरेंना आम्ही ड्रग्ज प्रकरणामध्ये जे ललित पाटीलचं प्रकरण झालं होतं तेव्हा ललित पाटीलला आरोपी असताना, गुन्हेगार असतानाही ससूनमधून कोण आतून बाहेर जाऊ देतं, पुन्हा आत येऊ देतं, या सगळ्यांच्या संबंधाने इन्चार्ज असणाऱ्या अजय तावरेला अटक करा, सस्पेन्शन करा असं म्हणत होतो। आता अजय तावरेला ज्या पद्धतीने अटक केलेली आहे फक्त आणि फक्त एक सॅम्पल चुकीचं दिलंय म्हणून मला असं वाटतं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यातली हड्डी जेव्हा अडकते असं वाटतंय त्यावेळेला ठरवून आपल्यापर्यंत प्रकरण पोहोचू नये म्हणून अजय तावरेपर्यंत ते प्रकरण थोपवून धरण्याचा प्रयत्न केला जातोय, जो अत्यंत चुकीचा आहे। दुसरी गोष्ट अशी की ज्या हिट अँड रन प्रकरणामध्ये गाडी एखादा माणूस दारू पिऊन चालवतोय, रात्री चालवतोय, रात्री त्याला दारू मिळते ती पब मध्ये मिळते, मुळात पब एका विहित वेळेनंतर चालू का राहतो? एक्साइज अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय पब इतक्या रात्रीपर्यंत चालू राहतात का? काल विद्यापीठामध्ये गांजा सापडला, कुठून सापडतो? पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे सापडतात, एक्साइज ऑफिसर काय करतात? आणि या सगळ्यांच्या मध्ये शंभूराज देसाईंच्या नावाने हा जो खोका आणलेला आहे, हे कोण आहेत लोक? हा खोका बघा जरा, येतं काय येते हे जरा खोका एकदा दाखवलं गेलं पाहिजे। हा बघा खोका काय येते, हे काय आहे, कशासाठी चाललेलं आहे हे सगळं? जर इथे तुम्ही जर तरुणाईंच्या जीवाशी खेळत असाल, पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडतो, आज ज्या विद्यार्थ्यांना भविष्य घडवायचंय, हा देश ज्यांच्या अंगा खांद्यावर उद्या उभा राहणार आहे त्या देशाच्या भवितव्याला जर पोखरून काढलं जात असेल ड्रग्जमुळे आणि गांजामुळे आणि एक्साइज ऑफिसर असणारे लोक, एक्साइजचं खातं चालवणारे मिनिस्टर,
या सगळ्यांमध्ये फक्त पोलीस डिपार्टमेंट नाही तर एक्साईजचं खातं तर मला असं वाटतं की याच्यासाठी चाललंय का हे सगळं, हे कशासाठी चाललेलं आहे. तेव्हा आम्हाला हे जरा दाखवावं लागेल, सांगावं लागेल की मुळात विद्यापीठाच्या परिसरात ड्रग्ज सापडतो. ललित पाटीलच्या प्रकरणात तेव्हाच अजय तावरेला अटक झाली असती तर काय बिघडलं असतं. अजूनही वेळ गेली नाही. संजीव ठाकूर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर आहे ते सांगावं आणि सगळ्याच मिनिस्टरांनी याची उत्तरं दिली पाहिजेत. हसन मुश्रीफांनी आव्हान केलेलं आहे की तो माफी मागा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करून ससून प्रकरणाचे आरोप केले. त्यांनी माफी मागितली पाहिजे पुणेकरांची. जे डॉक्टर रक्त पितात पुणेकरांचे त्यांची काळजी घेण्यासाठी मला काय माफी मागली, मी माफी काय तुम्ही काय सांगा. ह्या थेऱ्या कमी कराव्यात. दरवेळेला जो कुणी पुणेकरांच्या आरोग्याबद्दल बोलतो, जो कुणी महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भवितव्याबद्दल विचार करतो आणि अत्यंत निस्पृहपणे लढा देतो, त्याचा आवाज दाबण्यासाठी आम्ही तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा करू, आम्ही तुम्हाला गुन्हा दाखल करू, आम्ही तुम्हाला धमक्या देऊ. काय धमक्या द्यायच्यात त्या द्या, काय गुन्हे दाखल करायचे ते करा. जर इथे आम्ही जर एखाद्या इथल्या तरुणाईच्या भविष्यासाठी जर आम्ही जीव पणाला लावत असू आणि जर याच्यामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले असतील तर फक्र आहे, आम्ही त्याचा अभिमान बाळगतो. पण पुणे विद्यापीठातल्या गांजाचं काय करायचं आणि त्याला जबाबदार कुणाला धरायचं का मोकाटपणे. आज घडीला विश्रांतवाडी आणि विमाननगर परिसर उडता पंजाब सारखी त्याची अवस्था झाली. कल्याणी नगर मधले पब कमी, एवढे पब आता विमाननगर परिसरात झालेत. याला जबाबदार कोण आहे याची उत्तरं द्यावीत. एक्साईज काय करते हे सांगावं त्यांनी. थँक्यू. पैसे घेऊन द्या. कापड बाजूला घ्या. एक्साईजच्या ऑफिसमध्ये सुषमाताई आणि आमदार रवींद्र धंगेकर पोहोचले. ताई, काय तक्रार आहे तुमची? तक्रार एकच आहे की पुणेकरांच्या आरोग्याशी का खेळावं सरकारने. एक्साईज डिपार्टमेंट करतं काय. दर महिन्याला 15 दिवसाला जर इथे गांजा आणि ड्रगचे साठे सापडत असतील तर याला जबाबदार कोण. याला जबाबदार जे मंत्री महोदय आहेत. कदाचित त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का की अधिकाऱ्यांवरती ते सांगताहेत पण अधिकारी ऐकत नाहीत, असं काही आहे का. काय एकदा स्पष्ट झालं पाहिजे. विद्यापीठाच्या परिसरात गांजा सापडतो म्हणजे काय. आज ज्या विद्यापीठामध्ये या देशाचं भविष्य शिकत आहे, या देशाचं भविष्य घडत आहे, ते सगळं भविष्य तुम्ही पोखरून काढता. या देशाच्या भविष्यासोबत तुम्ही गेले काही दिवस एक्साईज विभागाकडून पुण्यामध्ये जवळपास 50हून अधिक पबवर कारवाई करण्यात आली. त्यांचं म्हणणं आम्ही कारवाई करतोय. कारवाई करता तर ड्रगचे साठे पुन्हा पुन्हा का सापडतात. हे ड्रगचे साठे येतात कुठून. बरं, जेव्हा कधी आम्ही बोलतो त्यावेळेला एक्साईजचा मिनिस्टर असेल किंवा आरोग्य प्रशासनाचा मिनिस्टर असेल, जो कोणी बोलेल आम्ही याच्यावर केस करतो, आम्ही त्याच्यावर आबरू नुकसानी करतो. आमच्यावर आबरू नुकसानीच्या केसेस करण्यापेक्षा तुमच्या अधीन असणारे जे कोणी अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना बोला ना. आम्ही मागेही वालचंदनगरच्या डिस्टिलरी कंपनीचा प्रश्न काढला होता ना, ज्या डिस्टिलरी कंपनीचा एवढा कोट्यावधीचा कर होता, जो कर बुडवला म्हणून आयुक्तांनी, संभाजीनगरच्या आयुक्तांनी सांगितलं की याचं लायसन्स सीज करा. नाही केलं सीज. विशेष हायकोर्टला गेलं प्रकरण, हायकोर्टने सांगितलं कर भरा. हायकोर्टच्या ऑर्डरला डावलून मंत्री महोदयांच्या दालनात त्याची हेअरिंग होतेच कशी. कोण घेतं ही हेअरिंग, कोणाला अधिकार आहे ते. आमदार रवींद्र धंगेकर सुद्धा आहेत. तुम्ही नोटा आणलेत, हे काय म्हणजे. जर हे पब बेकायदेशीर होते तर यांनी परवानगी कशी दिली. आणि महानगरपालिका हे सांगते की आम्ही यांना परवानगी दिल्या नाही, तर कुठल्या आधारावर यांनी परवानग्या दिल्या आणि हे पब का चालत होते. आज जर हे सगळे लोक पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर यांना भान जागं होतं की आता आम्ही कारवाई करतो आणि करोडो रुपयाचा हप्ता हा माणूस घेतो, याचे आमच्याकडे पुरावे आहेत.
आणि त्याला आता तुम्ही बघा मी त्याला बोलतो त्याच्याशी. बरं, तुम्ही डॉक्टरांवर काही आरोप केलेत आणि हसन मुश्रीफांवर मुश्रीफांच्या वर्षभर मुश्रीफांना पत्र येतोय संजू ठाकूरला अटक करा, पाठीशी घातलं. अजय तावरे ज्या मुश्रीफांच्या पाठिंब्यावर आणि आशीर्वादात त्या खुर्चीवर बसतात, हा डिफॉल्टर अधिकारी आहे. आणि नुसतंच हे प्रकरण आता अनेक प्रकरणामध्ये त्यांनी सगळ्या रिपोर्टमध्ये फेरफार केली, आजही तपास झाला पाहिजे. हसन मुश्रीफांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आरोप केले त्याचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा. पुरावे आता अटक का केली पोलिसांनी? पोलिसांकडे त्यांनी माहिती घ्यावी. परंतु तुम्ही थेट मंत्र्यांवर आरोप करताय. मंत्र्यांच्या आशीर्वादाखाली हे सगळं चाललंय. त्यांना पूर्वीपासून मी यांचे रिपोर्ट दिले, पत्र दिले, त्यांनी चौकशीच नाही केली. कुणाची? संजू ठाकरे असेल दवाखान्यातल्या डॉक्टरांची मी पहिलेच पत्र दिलेत त्यांना. ससूनचे 2 डॉक्टर यामध्ये अटक झालेले आहेत, त्यांनी ब्लड सॅम्पल्स चेंज केलेत असं पोलिसांचं तपासात आता निष्पन्न झालं. मग वस्तुस्थिती म्हणून तर जे त्या खात्याचे म्हणते ते जबाबदार आहे त्याच्या. बघितलं तर एक्साईजच्या या ऑफिसमध्ये जे SP आहेत त्यांना भेटण्यासाठी स्वतः आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमाताई अंधारे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काही जाब विचारायचे आहेत आणि त्यासाठीच आपण बघू शकतो आमदार रवी धंगेकर आणि सुषमाताई या ठिकाणी आहे. काय जाब विचारणार आहात ताई? जाब विचारण्यापेक्षा माझं साधं म्हणणं आहे की मी पुन्हा सांगते, अजय तावरेला तेव्हाच अटक का नाही केली? अजय तावरे सुद्धा ड्रग्जवाल्यांची मदत करत होता का? हे ड्रग्जचा अख्खं रॅकेट आहे का? अधिकारी असेल, कर्मचारी असेल, डॉक्टर असतील किंवा मधले पेडलर असतील, डीलर, डिस्ट्रीब्युटर, एजंट, पेडलर, या सगळ्यांची एक साखळी आहे का? ही साखळी का तोडली जात नाही? ही सगळी तोडली गेली पाहिजे. याच्यासाठी चाललंय काय सगळं? अरे बाबा, आम्ही आमच्या अंगावरचे दागिने बिगिने सगळे विकतो आणि देतो तुम्हाला, पण पुणेकरांच्या आरोग्याशी खेळू नका. इतका साधा मुद्दा आहे. आतमध्ये चाललेत हे अशा पद्धतीने काही बनावट नोटा आहेत जे त्यांना देण्यासाठी, अर्थात ते डुप्लिकेट आहेत नोटा. आणि एक्साईजच्या SP जे राजपूत आहेत त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी स्वतः ते पोहोचलेले आहेत. सुषमाताई अंधारे काही आरोप आहेत त्यांचे आणि त्या आरोपांची उत्तर घेण्यासाठी अर्थात एका पद्धतीने आंदोलन, खोका घेऊन आलेले आहेत, नोटा घेऊन आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पुण्यातील एक्साईज विभागाच्या या कार्यालयामध्ये आमदार रवींद्र धंगेकर असतील आणि सुषमाताई अंधारे असतील, ते दोघंही या ठिकाणी आंदोलन करतायत आणि SPंना जाब विचारण्यासाठी आलाय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. साहेब, तुम्ही कसा हप्ता घेतात त्याची माझ्याकडे लिस्ट आहे. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे एक्साईजच्या कार्यालयात दाखल झालेले होते. बारमध्ये तुम्हाला पैसे येतात ते बघा. तुम्हाला सांगतो, विमाननगरमध्ये लेट नाईट आहे, लेट नाईट. एक मिनिट शांत राहा. एक मिनिट. लेट नाईट म्हणून तुम्हाला 1 लाख रुपये हप्ता मिळतो. सगळ्या ह्याची यादी तुम्हाला देतो. नाही मी वाचून घ्या, तुम्ही नंतर सांगा. माफी आहे. हो साहेब, तुम्ही चुकीचं खरं बोलायचं नाही. तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय. तुम्ही उत्तर देऊ नका. तुम्हाला लय समजतं का? हा, तुम्ही आज 70-80 लाख रुपये दर महिना हप्ता घेता. ही यादी आहे. या यादीमध्ये तुम्ही कसे पैसे आणतात, तुमचे कोण लोक, त्याची यादी आहे माझ्याकडे. एक आमदार म्हणून बोलतोय. तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता का? उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही. तुम्हाला लाच कशी वाटत नाही? बरं म्हणताय खोट आहे. तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला वगैरे राहिले का माझ्याशी? राजपूतजी, आमचं साधं मागे ललित पाटीलचं प्रकरण झालं, त्यावेळेला पुण्यामध्ये ठिकठिकाणी ड्रग्जचे साठे कसे सापडतात यावर आम्ही यादी वाचू काय? लेट नाईट एकदम माफी आहे. एजंट जॅक्स आहे, बॉलर आहे, 2 BHK, दिमोरा आहे, मिलर आहे, टीप आहे, बॅक स्टेज आहे आणि असे अनेक 270 लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात. तुमचे वसुलीचे नाव घेतो बघा. पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंडेंट आपलं चरण सिंग राजपूत. हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे. पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवानगी इन्व्हेस्टमेंट नाही दिला तर तुम्ही चालवले कसे? हे पब चालले कसे?
आणि या पबमध्ये तुम्ही जे नियमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात. तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी. आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय, हे तुम्हाला आम्ही बोलायला आलोय. आता आम्ही सरळ बोलतो, याच्यापुढे सरळ बोलणार नाही. आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या, पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसतीनाबत होऊन देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई, प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि माझ्याकडे व्हिडिओ आहेत तुमच्याकडची लोक पैसे घेताना, ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललं आहे. आणि आम्ही आता गप बसणार नाही. आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या, आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहेत, आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाताई आहेत, मोहनदादा आहे, गाजे भाऊ, आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलंय. साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही, तुम्हाला सगळ्या विचारलं. माध्यमांच्यासाठी एकदा यादी मोठ्या वाचली पाहिजे. लेट नाईट द रूफ टॉप वाले, द माफिया 1 लाख रुपये, एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट 50,000, टोटल 10 ते 12 आउटलेट, बॉलेर 2 लाख महिना, 2 BHK 1 लाख, राजबहादूर मिल्स, दिमोरा 1 लाख, राजबहादूर मिल्स, मिल्स 1 लाख, राजबहादूर मिल्स, TTF रूफटॉप 5,000 बानेर, बँक स्टेज 90,000 विमाननगर अँड नॉर्थ वार्ड. त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी 50,000, जिमीदा धाबा 50,000, पाषाण, टोनीदा धाबा 50,000, आयरिश 40,000, टल्ली टून्स 50,000. यासोबतच ॲटमॉस्फिअर 60,000, रूड लॉज 60,000, द टिप्सी हॉर्स 60,000, 10 फॉरेस्ट रेस्टोबार 50,000, 2 BHK 24K बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड 1.5 लाख, कॅफे CO2 हॉटेल भूकंप 1 लाख महिना, कोकोरिको हॉटेल भूगाव 71,000 रुपये, स्मोकी बीच हॉटेल भूकुम 75,000 रुपये महिना, सरोवर हॉटेल भूगाव 1 लाख महिना, जिप्सी हॉटेल भूकंप 50,000 महिना, साईबा हॉटेल 30,000, वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे 18 हॉटेल बार, 2 वाईन शॉप, 3 बिअर शॉपी आणि इतर ढाबे 3.5 लाख, बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे 66 बार, 30 वाईन शॉप, 35 बिअर शॉपी 5.5 लाख, होलसेल लिकर, कैलास जगताप व यांचे 11 बार, 8 वाईन शॉप, 9 बिअर शॉपी, 2.1 होलसेल. यादी फार मोठी आहे, आहेराची यादी वाचल्यासारखी यादी आहे ही. एक्साइज डिव्हिजन 12 प्रत्येकी 50,000, 6 लाख, दारूचे होलसेल 32 50,000 प्रत्येकी महिना, साखर कारखाने 18 ते 20 कारखाने 50,000 रुपये महिना, नवीन परमिट रूम बार 12 ग्रामीणचे, नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले 12 ते 15, बिअर शॉपी 3 ग्रामीण, हा हे लाख सॉरी, हा बिअर शॉपी पुन्हा 5 शहरातले. स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं, रवी भाऊ तुम्ही यादी आणली बरं केलं. मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आबरू नुकसानीचा केस बीस टाकायची भाषा केली. आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले, याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल. ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससूनमध्ये, ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं. आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं. हा अजय तावरे असेल, संजीव ठाकूर असेल, त्यांच्या अटकेची आपण जेव्हा मागणी केली तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला, वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसेस टाकायची भाषा केली. आमचं सरळ साधं म्हणणं आहे, आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही, एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही, पण पुणेकरांच्या भविष्याशी का खेळताय. ह्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपाने बांधकामाला दिल्यात त्या दाखवायच्या आणि तुम्ही परवानगी दिल्या त्या आत्ताच्या आत्ता त्या 1 तासाभरात तुम्ही सगळं कामगार सगळे परवानग्या रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनओसी आणल्याशिवाय पत्रा बी टाकता येत नाही. तुम्ही ज्या परवानग्या दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या, कलेक्टरने कुठल्या, तुम्ही ही सगळी शहानिशा करून आम्हाला काय तुम्हाला वेळ घ्यायचा तो घ्या. आणि सगळे परत बार चालू झाले ना बॅन, आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही आता आज आलोय, पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय. जर नाही झालं तर परवापासून मी इथं येऊन बसणार. अंधारी टाईमला प्रचाराला जायचं असेल पण मी तर 24 तास इथं बसणार, हलणार नाही.
तुम्ही आम्हाला शब्द द्या. आता मी बोलू. माननीय आमदार साहेबांनी आणि सुषमाताईंनी जे काय आता जे बोलले त्याबद्दल आणि ही वस्तुस्थिती असेल आता मी बोलतो साहेब, मी बोलतो ना. ह्या सगळ्या जे काही आरोप जे काही माननीय महोदयांनी आणि माननीय मॅडमनी जे काही आरोप केलेले आहेत तर ते अजय तावरेवर पण तुम्ही आरोपच म्हणतो आता शेवटी अटक करावी. मॅडम आता मी बोलतो. हे जे आरोप केलेले आहेत हे पूर्णतः चुकीचे आरोप आहेत. याच्यामध्ये तरी सुद्धा एक विभागाचा प्रमुख म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणून यामध्ये जर अशा पद्धतीने जर काय कुठे होत असेल किंवा काय असेल तर याबाबत चौकशी याबाबत मी करेल. आणि जो कोणी दोषी असेल वगैरे याच्यामध्ये कोणी दोषी आढळून येत असेल तर त्याच्यावरती सुद्धा ॲक्शन घेतली जाईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पुणे जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यापासून मागच्या 2 वर्षामध्ये जवळपास पुणे जिल्ह्याच्या म्हणजे चांगल्या गोष्टीसाठीच यापूर्वी जे गुन्हे दाखल झालेले होते त्यापेक्षा जवळपास, आणि जो काही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता त्यापेक्षा ऑलमोस्ट डबल मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जवळपास 8,000 गुन्हे दाखल या विभागाकडनं झालेले आहेत. आणि या विभागाचा ईच अँड एव्हरी पर्सन म्हणजे कॉन्स्टेबल पासून ते सुप्रिटेंडेंट पर्यंत ईच अँड एव्हरी पर्सन रात्र न दिवस अहोरात्र या गोष्टीसाठी जे काही पुणेकरांसाठी झगडत आहे. पुणेकरांना जे काही तुम्ही म्हणताय तुमचं जे स्वप्न आहे पुणेकरांसाठी तेच आमचंही स्वप्न आहे. आम्ही फक्त मॅडम एक मिनिट बोलतो ना मी आता. मॅडम मी बोलतो 1 मिनिट. तर या बाबतीत 8,000च्या वरती गुन्हे दाखल झालेले आहेत. तुम्ही मागचा रेकॉर्ड काढा, रेकॉर्ड विचारा. यामध्ये पुणे जिल्ह्यातनं जवळपास मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा आम्ही ह्या कारवाया करून, सततच्या कारवाया करून, रेव्हेन्यू कलेक्ट करून आम्ही जवळपास 500 कोटीपेक्षा जास्त महसूल या पुणे जिल्ह्यातून एका वर्षात दिलेला आहे. जास्त गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. हे आकडेवारी मी सांगत नाहीये, तुम्ही कुठेही चेक करा किंवा कुठल्याही आम्ही तुम्हाला ऑफिशियली सुद्धा पुरवू. तिसरी गोष्ट राहिली पब, बार आणि हॉटेल मालकावरती कारवाई करण्याची. दरवर्षी किंवा यापूर्वी ज्या केसेस व्हायच्या त्या केसेसपेक्षा दुप्पट केसेसमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी 550पेक्षा जास्त गुन्हे या अनुज्ञप्तीधारकावरती करण्यात आलेले आहेत, नोंदवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 17 परवाने सुद्धा निलंबित करण्यात आले. सांगतो ना मी, 17 परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. 2 परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत. यामध्ये अशी प्रक्रिया असते की आम्ही एक्साईज ऑथॉरिटी म्हणून आम्ही प्रत्येक ज्या बार मालकावरती वगैरे गुन्हा दाखल करत असतो त्या गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही रितसर तो प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे सादर करत असतो. आणि त्या जिल्हाधिकारी महोदय यांना कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी त्यांना डिस्क्रिशनरी पॉवर आहेत. त्यामध्ये प्रत्येक परवान्याला दंड करायचं किंवा सस्पेन्शन किंवा कायमस्वरूपी बंद करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्याचे आहेत. आम्ही त्यांना प्रस्तावित करत असतो आणि केस टू केस याच्यामध्ये व्हेरीफाय करून त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतलेले निर्णय असतात आणि आम्ही प्रस्तावित पण करत असतो त्यांना. यामध्ये या 19 तारखेपासनं असं बोललं जातं की 19 तारखेच्या नंतरच डिपार्टमेंट ऍक्टिव्ह झालं, पण ही गोष्ट अगदी चुकीची आहे. का सांगतो मी त्याच्यासाठी की मागच्या सर एकच मिनिट सर 2 मिनिट निघायचं नाही. ते म्हणाले की आरोप आहेत हे आणि हे सगळं चुकीचं आहे. 2 जर हे मिनिटं चुकीचं आहे तर आम्ही आता जेवढी नावं घेतली त्याचे परवाने दाखवा. आम्ही 1 तास नाही, आम्ही 3 तास, मॅडम, आता 5 तास, ऐका. आम्ही रात्री 11-12 पर्यंत बसायला तयार. परवाने दाखवा. परवाने चुकीचे होत असं म्हणायचं ना. माध्यम सगळी समोर आहेत, माध्यमांच्या समोर तुम्ही आम्हाला चुकीचं ठरवताय. चला परवाने दाखवा. ठीक आहे मॅडम, मी बोलतो, मला पूर्ण करू द्या. ऐका ना सर. आता असं बोलला की माननीय कलेक्टर साहेब ऍक्शन घेत नाही, ऍक्शन घेत नाही असं म्हणत नाही मी. तुम्ही कलेक्टर साहेबांवरती आरोप करताय. नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे करताय. एक गोष्ट नाही, माध्यम रेकॉर्ड करताय. अल्पवयीन युवकांना मी सर मला पूर्ण करू द्या ना प्लीज. मी पूर्ण एक उत्तर द्या. अल्पवयीन मुला-मुलींना जो दारू पुरवठा होतो तुमच्या मेहरबानीने होतो, तुम्ही का नाही बंद केला आतापर्यंत? सर आता मी बोलू पुढे बोलतो. आतापर्यंत आम्ही मागच्या वर्षी जे आहे ना सर आता मला बोलू द्या सर. मला बोलू द्या सर 2 मिनिटं बोलू द्या. 2 मिनिट पूर्ण करतो मी. 54 ठिकाणी कारवाया बंद करण्यात आलेल्या आहेत. 54 बार सील करण्यात आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा महिन्याभरामध्ये 154 तुमचं असं म्हणणं आहे की तुमचे सगळे अधिकारी काम करतात.
ड्रायडेला सुद्धा दारू विक्री झाली, त्याच्यावरती कारवाई होते, कारवाई झालेली आहे, एंट्री फीचे प्रत्येकी 5,000 कारवाई झालेली आहे मॅडम. ते त्यांनी जी तक्रार केली होती त्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे, तुरंत लगेच कॉग्निझन्स घेतलेला आहे. त्यावरती तुम्ही जी तक्रार केली त्यावरती कारवाई केलेली आहे. माझ्याकडून तुम्ही नंतर घ्या, कारवाई केलेली आहे एक गोष्ट आहे का? सर एक साधं उत्तर. सर पुण्यामध्ये हे पब आहेत, बार आहेत, सर्व आहेत, मान्य तुम्हाला? येस सर. म्हणजे FL3 लायसन म्हणतो आम्ही. FL3 चे लायसन त्यांना प्रत्येकाला आहे का नाही एवढं उत्तर द्या मला. FL3 लायसन आहे. आम्ही प्रत्येकाला. मी तुम्हाला एकदम जाणीवपूर्वक गांभीर्याने विचारतो, पुण्यातील प्रत्येक बार परमिट रूमला FL3 लायसन आहे का नाही? प्रत्येक बारला FL3 लायसन्स आहे. अच्छा, जर नसलेले तुम्हाला किती दाखवू? जे आहे ते अवैध असतील त्याच्यावरती कारवाई पण केलेली आहे. कारवाई केली आहे मॅडम कारवाई केली. कारवाईचा आलेख कारवाई केलेली. हा, दुसरी गोष्ट, माझ्याकडे बारचं परमिट रूमचं लायसन आहे, ते एका रूमसाठी असतं, एका रूमसाठी. हो. आणि एकाच प्रिमासेस मध्ये 5-5 बार चालतात. तुम्ही का चालून दिले इतके वर्ष? ऍक्शन घेतली ना सर. काय ऍक्शन घेतली? आणि जे जसे तक्रार येतात तशा पण सांगा ऍक्शन ना. घेतो सर. आज पुण्यातला एक सुद्धा असं परमिट रूमचं बार नाही की लायसन एका खोलीपुरतं असतं. 550 आणि केसेस 5-5 केलेत सर आम्ही. प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती आहे. 550 हे केसेस बघा, केलेले तुम्ही आहेत. साहेब ऐका ना, जे तुम्ही अशी वस्तुस्थिती खोटं मला बोलू सर नका. स्पेसिफिक बोलू नका. सर स्पेसिफिक मला सर आता मी नाही सर मी स्पेसिफिक ॲश्युरन्स ऐका सर ॲश्युरन्स देतो मी. ऐका सर, हे ऑफिशियल नाहीये. ठीक आहे सर. आताही तुम्ही मला लिस्ट द्या, आमचे अधिकारी कारवाई करतील. जर कारवाई केलेली नसेल तर कारवाई करतील. अहो यांना आपण हे काय करतात मग इथं का फक्त पैसे घ्यायचं काम करतात काय? कारवाई आम्ही केलेली आहे आणि इथून पुढे पण कारवाई करू आम्ही. हे सरकार बुलडोजर लावणार आहे ना, चला आम्ही तुम्हाला अवैध दाखवतो, लावा बुलडोजर लगेचच. आम्ही लगेच दाखवलं तयार. पार्किंग तुम्ही काम करताय ना, चला. परमिशन दिलेले नियमावलीनुसार सर्व लायसन दिले गेलेले आहेत. यापूर्वी सुद्धा मी एक प्रशासकीय अधिकारी आहे, जबाबदारीने बोलतोय सर. मी जबाबदारीने बोलतो. कॉलेजच्या समोर बार चालतो, ते कसं चालतं? नाही, विद्यापीठात गांजा कसा मिळतो? आज विद्यापीठात 75 मीटरचं अंतर असतं, त्याप्रमाणे नियमावली त्यावेळी वर्ष तुम्ही आमच्यावर चला, असं काय करता? आता चला आणि आपण सर्व केस सोडू. किती कायदेशीर आहे तुम्हाला दाखवा. एक सुद्धा चला विमाननगरमध्ये आम्ही तुम्हाला फिरवतो. ठीक आहे ना. तुम्ही पुण्यामध्ये कारवाई तुम्हाला जे वाटतंय ऑब्जेक्शनेबल ते आम्हाला द्या लिस्ट, आम्ही कारवाई करतो तुम्हाला साहेब. आम्ही केलेली आहे कारवाई केलेली आहे. तुम्ही ज्यांचे नावं घेतले ना त्या सगळ्या बारवरती कारवाई केलेली आहे. हा एनओसी बघत नाही. ते 1 मिनिट आहे. जर हे पब चालू होते तर याला एनओसी नव्हते म्हणून सर महानगरपालिका. हा सर बोला सर. महानगरपालिकेने कारवाई केली का नाही? आम्ही कारवाई केली सर. हा बेकायदेशीर होते ते पाडले का नाही? सर आम्ही पण कारवाई केलं. हा सर बोला सर बोला. तुम्हीच कारवाई करता म्हणून आमच्या वेळ आली म्हणून तुम्ही माझं ऐकून घ्या. पुणे महानगरपालिकेने पबवर कारवाई केली का नाही? म्हणजे याचा अर्थ की त्यांच्याकडे एनओसी नव्हते आणि एनओसी नव्हते तर 1 मिनिट ऐकली. तावरे पण असंच काम करतो. हा 1 मिनिट ऐका. तुम्ही स्वतःला वाचवत नाही वाचवत नाही सर. मी जे आहे ते फॅक्ट बोलतोय. महानगरपालिकेने कारवाई केली का नाही? हा तुमच्याकडे त्यांना परवानगी आहेत का नाही? हो मग महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे एनओसी नाही महानगरपालिकेची. सर. 1 मिनिट ऐका. हा एनओसी नाही वस्तुस्थिती आहे. एनओसीची 1 मिनिट. मग सर मी उत्तर देऊ का नको तुम्हाला? हा माझं पूर्ण समाधान आहे. तुम्ही येस महानगरपालिकेने ज्या पबवर कारवाई केली माहिती ते बेकायदेशीर होते नक्की. तुम्ही या डेटच्या बाहेर आहे. माझ्याशी बोलतो या डेटच्या बाहेर म्हणून विचार करा. 1 मिनिट. महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे याचा अर्थ ते बेकायदेशीर होते. त्यांचा काही प्रिमायसेस बेकायदेशीर असेल, काही प्रिमायसेस होता ना त्या बाबतीत कारवाई आम्ही ऐका ना. होता तर मग त्या भागामध्ये तुम्ही लायसन देताना ते सगळं बघत नाही का? बघितलं गेलेलं. मग ते चालू असताना तुम्ही परवानगी दिल्या कशा? दादा म्हणल्याप्रमाणे त्याला एरिया ठरलेला आहे आणि ते 5-5 हजार स्क्वेअर फूटचा एरिया वापरत असतील. ऐका ना मी बोलतो माझं होतं. 5-5 हजार स्क्वेअर फूटच्या एरियामध्ये जिथं तुमची संख्या 200ची असेल तिथं हजार लोक असतात कशी? हा महत्वाचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे काय चालतं ना आम्हाला. तुम्ही आता किती काय केलं
तरी तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. तुमच्या आतल्या मनाला एकदा नाही सर, विश्वास ठेवा तुम्ही, प्रशासनावरती विश्वास ठेवा आणि आम्ही तुमचंच काम करण्यासाठी थांबलो. आमची मुलं मेली असती का रस्त्यावर? मीडिया बरबाद व्हायला लागला ना राज्यामध्ये. मीडिया बरबाद व्हायला लागला. मॅडम, विश्वास ठेवा. जर गांजा सापडतोय किती वाईट आहे. मॅडम, विश्वास ठेवा आमच्यावरती आणि जिथे जिथे नियमानुसारच कुठले पाहिजे तोडणं आमच्या हातात नाही. आम्ही कारवाई करू. बंद केलेत आम्ही, 54 बंद केलेले आहेत. अजून सुद्धा तुम्हाला वाटतंय कुठल्या बारवरती कारवाई राहिलेली आहे, ते पण करू आम्ही कारवाई. आमचं ऐका, हा, माझं पुणेकर म्हणून ऐका, येस सर, बाप म्हणून ऐका, मुलाचा बाप म्हणून येस सर, येस म्हणून ऐका. बरं. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या विरुद्ध विद्युत मागवलं आणि याच्यामध्ये बंगल्यामध्ये होतं, त्याच्यामध्ये ग्रीन झोन मध्ये होतं, त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये तुम्हाला सांगतो ओपन स्पेस मधले बार आहेत. अहो हे सगळे दिसतेच साहेब आम्हाला. भूगामध्ये काय चाललंय, कुठं परवानगी आहेत, कुठं पेमारडीच्या परवानगी आहेत, पोलीस अधिकारी पार्टनर आहेत. जिमच्या भूगाव ज्या ठिकाणी त्या तळ्याच्या निसर्गाची वाट लावली, तिथं तालुक्यात महापूर आज आला. तिथे सुद्धा ऍक्शन घेतलेत सर आपण. ऍक्शन घेतले. थांबा जरा, बोलताय ना साहेब. वर्षभर मी बोलतो, वर्षभर एक बोलत नाही साहेब. नाही बरोबर आहे. तुम्ही मी बोलताना तुम्ही एकदाही मला भेटले नाही किंवा तुम्ही नाही, आपण किती वेळा बोललोय सर फोनवरती. फोनवरती बोललोय सर आपण, या विषयावर भरपूर वेळा बोललोय आपण. आणि या विषयामध्ये साहेब अत्यंत गांभीर्याने घ्या. तुमच्या काही चुका झाल्या असतील नसतील त्या तुम्ही आता ठरवा. आजपासून आम्हाला हे पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे. जे झालं ते आता परमेश्वराला माहिती, पण याच्यामध्ये आंधळेताई बोलतात, दादांना ते रत्न आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांनी तुम्हाला 1-2-3 मुद्दे सांगितले. आपला एरिया ठरला, त्या एरियामध्ये नाही, दादा एवढे सिनियर आहे. दादांचं सुद्धा म्हणण्याप्रमाणे आम्ही व्हेरीफाय करू. असं नाही म्हणत आहे की मी डिनाय नाही करत आहे, व्हेरीफाय करू आम्ही. माझ्या म्हणण्यानुसार मी महानगरपालिकेत 25 वर्ष नगरसेवक. आमची एनर्जी असल्याशिवाय गिरणीला बी पट्टा लावतात ना, पिठाच्या गिरणीला. सर, पिठाची गिरणी बी चालू होत नाही. बरोबर. विचार आणि 500-500 स्क्वेअर फूटचे बार, 5,000 स्क्वेअर फूटचे बार चालतात कशा आम्हाला. सर, आमच्याकडे आमचं लायसन्स हे दुय्यम आहे सर. ज्यांच्याकडे शॉप ऍक्ट आहे, ज्यांच्याकडे फूडचं लायसन्स आहे, आमचं सेकंडरी लायसन्स आहे सर. आणि ज्यांच्याकडे कॉर्पोरेशनचा परवानगा आहे त्यांनाच दिलं गेलेलं आहे. नंतर त्यांनी अंतर्गत काय बदल केला असेल किंवा बाहेर केला असेल तर माहिती नाही. कारवाई करू ना, कारवाई केलीत आम्ही. कधी करायची कारवाई? कारवाई केली मॅडम, अडचण सुद्धा. आपल्याला हवाय 12 तास, 24 तास, 48 तास, 72 तास. मॅडम, हे तुम्ही सांगितले ना नावं, सगळ्यावरतीच कारवाई होईल. सगळ्यावरती कारवाई करेन मी. तुम्हाला फोन करून सांगेल की सगळ्यावरती झालेली पण आहे. परत आम्ही व्हेरीफाय करू, परत व्हेरीफाय करू. 1 दिवस, 2 दिवस, 3 त्याच्यामध्ये दिवस. तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. राजीव गांधींनी संगणक आणलं, त्याचा उपयोग करा. गुगल मॅप बघा, महिन्याभरात कुठं कुठं 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चाललेत बार. तर 54 बार बंद केलेत ताई, 54 बार बंद केलेत कालपर्यंत. आज परत आम्ही काय प्रस्तावित केलेले आहे आणि याच्यामधले कोणते नाव आहेत ना, ते सुद्धा बंद करू आम्ही. त्याच्या आधी पण केल्यात. महिन्याभरात 108, 104 कारवाई केलेल्या आहेत. 19 तारखेच्या आधी 104 गुन्हे दाखल केलेले आहेत या विभागाने. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय याच्यावर कारवाई करू शकता मला सांगा, तुम्हाला अधिकार काय? सर, आमच्याकडे डिपार्टमेंटल आम्ही जे काही त्यांना आम्ही प्रिमायसेस अप्रूव्ह करून दिलेला आहे त्याप्रमाणे ते प्रिमायसेस आहे का नाही, रजिस्टर मेंटेन ठेवलेत का नाही, परमिट रूमच्या बाहेरच्या व्यतिरिक्त काय विक्री होते का, या बाबतीत आम्ही पण व्हेरीफाय करू. त्याच्यावरती आम्ही गुन्हा विसंगती, विभागाचा विसंगती, अरे थांबा ना बाबा, विभागाचा विसंगती गुन्हा दाखल करतो आम्ही. विभागाचा विसंगती गुन्हा दाखल केल्यानंतर कोणावरती एक नॅचरल जस्टिस म्हणून आम्ही त्यांना एक शोकॉज नोटीस देतो, 7 दिवसाची मुदत देतो. त्याच्यात त्यांचं म्हणणं मांडलं जातं. त्यांनी जर नाही म्हणणं मांडलं तर आम्ही सुमोटो पुढे ऍक्शन पुढे पाठवतो. फौजदारी कारवाई करू शकता. फौजदारी कारवाई आम्ही जर प्रिमायसेसच्या बाहेर कुठे जर फौजदारी कारवाई करू शकता. फौजदारी पण आम्हाला अधिकार आहेत, पण प्रिमायसेस मध्ये नाही, प्रिमायसेसच्या बाहेर. 1 मिनिट. हा सर, मी तुम्हाला ते तुम्ही फौजदारी कारवाई करू शकतो प्रिमायसेसच्या बाहेर. किती लोकांवर फौजदारी? 4000 लोकांवरती वर्षभरामध्ये कारवाई केलेली सर आम्ही. लोकांवर कारवाई. इलिगल पबचं. त्याच्यामध्ये पब म्हणजेच हे FL3 लायसन आहे. FL3 ला सर FL3 ला. हा सर, तुमचा विषय तुम्ही म्हणले एवढ्या लोकांवर कारवाई केली. आता त्यानंतर एखाद्या माणसावर फौजदारी केलेली आहे का एखादा केस? आहे तुम्हाला दाखवतो मी. मला मी किती नाही, ज्या माणसाकडे मॅडम आता काय लगेच नाही माझ्याकडे, मी देतो मला तुम्हाला. म्हणूनच म्हणायचे की 24 तास मॅडम, 48 तुमच्याकडे तास, 72 तास, तुमचे अजून पण 7 काय, दिवस. ऐका ना तुम्हाला मॅडम. विहित काळ सांगा. हा, तर मला एक काळापर्यंत तुम्ही मला एक आम्ही लिस्ट. सबसिडी करू ना. तो काळ सांगा ना तुम्ही.
पुण्यातला एक बार सुद्धा चालू राहू शकत नाही कायद्याप्रमाणे. सर तुम्ही एक लिस्ट द्या मला, त्या लिस्टमध्ये जिथं दादा जे तुम्हाला वाटतंय ना की जे ते ऑब्जेक्शनेबल बार आहेत, तरी आम्ही सुद्धा परत एकदा व्हेरीफाय करू. आम्ही ऑलमोस्ट सगळ्या बारवरती केसेस केलेले आहेत, पण तरी सुद्धा अजून आम्ही व्हेरीफाय करू. पेट्रोल ड्युटी करणाऱ्या तुमच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही. एक मिनिट हो आमदार साहेब, 48 तास तुम्हाला आम्ही देतो. 48 तास 72 देऊ. चला 48 तासानंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सर्व कायदेशीर असतील, आम्ही तुम्हाला स्वतः व्हिजिटला घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी दाखवू. त्यावेळेला तुम्ही काय करणार? ऐका ना सर, स्वतः बुलडोझर घेऊन जायचं. आमच्याकडे सर हे बघा सर, आम्ही आमच्याकडे पूर्ण शहराभरामध्ये जवळपास ABCD 4 डिव्हिजन आहेत आणि असे 6 पथकं आहेत आमच्याकडे. 6 पथकामार्फत आम्ही आमचे रात्रंदिवस अधिकारी काम करतायत. आम्ही रात्रंदिवस काम करतो. तुम्ही ऐका ना, तुम्ही अतिशय प्रामाणिक आहात, त्यामुळे काय प्रश्न नाही. आम्ही इथं आलो ते वेळे म्हणून आलोय. एक गोष्ट सांगतो, तुम्ही प्रामाणिक आहात. 48 तासामध्ये जर तुम्ही बेकायदेशीररित्या चालणारे बार पब बंद करणार आहात का नाही, एवढं उत्तर द्या. बेकायदेशीर असेल तर बंदच करणार आम्ही. 48 तास बेकायदेशीर जिथे जिथे. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला स्वतः घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊ आणि त्यावेळेला जर चालू असते बुलडोझर घेऊन जायचं. तर ती जबाबदारी मग तुमची राहील. सर जिथे जिथे अवैध धंदे चालू आहे तिथे सगळीकडे कारवाई होईल. तुम्ही जिथे सांगताय ना अवैध, तिथे ते कारवाई. ऐका ना राजपूत सर, तुम्ही कारवाई होईल म्हणताय, ते उगाच बाबा पण ऑलरेडी झालंय. हड्ड्या तुमको करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही आम्हाला एक विहित काळ सांगा, आम्ही तेवढा काळ तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. तो काळ संपल्यानंतर आम्ही स्वतः बुलडोझर घेऊन, सरकार बुलडोझरवाल्यांचं आहे, जरा काय झालं की बुलडोझर लावतात. पबवर बुलडोझर कधी चालवायचे सांगा ना. पबवर बुलडोझर चालवले गेले पाहिजेत. महानगरपालिकेच्या टीमशी पण आम्ही बोलतो आणि जिथे जिथे अवैध आहेत तिथे बार, तिथे त्याप्रमाणे ऍक्शन घेण्यासाठी त्यांनाही आम्ही आमची बैठक पण झालेली आहे. असं नाही सर, मी व्हेरीफाय करतो. राजपूत सर, माझं परत एकदा म्हणणं आहे, आता जेवढी यादी असेल ना, तुम्हाला काही एवढी काय ड्युटी करताय तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मुखगत अशी 25 नावं सांगा बाबा बारची, की हे बार सगळे लीगल कायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला त्याच्यातले अजून काय बोलायचं. अहो सर, अभ्यास केल्याशिवाय नाही बोलतो आम्ही तेवढी माहिती असं काय करता. आणि तुम्ही त्याच्याही पुन्हा व्हेरीफाय की आम्हाला आरोप चुकीचे. एवढी यादी आहेर वाचल्यासारखी जी यादी वाचली, याच्यात कित्येक ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे नाव घेतले त्यांचे स्टिंग ऑपरेशन आणि व्हिडिओ आहेत, हप्ते देताना घेतानाचे, आर्थिक व्यवहार करतानाचे. काही तर असे नग आहेत की रोख पैसे घेण्याच्या फोन पेने घेतलेत. हे फार अगम्य आहे की त्यांनी फोन पेने पैसे घ्यावे. व्हेरीफाय करू त्या बाबतीत पण व्हेरीफाय करू सर. नाही ऍक्शन पण घेऊ. व्हेरीफाय सर नाहीये असं. तुम्ही इतक्या गोष्टी सांगतायत ना. ठीक आहे सर, थँक्यू. आपल्यासोबत स्वतः एक्साईजचे SP आहेत. राजपूत सर, काय कारवाई केली आहे, ज्या पद्धतीने तुमच्यावर आरोप झाले? सदरच्या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये. जे माननीय अंधारे मॅडम यांनी जे आरोप केले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. आणि विभागाने यापूर्वी सुद्धा, आपण सर्व मीडियावाले सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही सुद्धा यापूर्वी पण बातम्या आमच्या कव्हर केलेल्या आहेत. विभागाच्या कारवाया किती जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत या बाबतीत सर्व मीडियाच्या आपल्या बंधूंना ऑलरेडी माहिती आहे. आम्ही वारंवार प्रेस नोट पण देत असतो. ही 19 तारखेची घटना घडल्यानंतर आम्ही 54 बार सील केले. त्याच्या आधी सुद्धा आम्ही या महिन्याभरामध्ये 19 तारखेच्या आधी 1 महिन्यामध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त FL3 वरती आणि इतर याच्यावरती 105 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सर्व अनुदेप्त्यामध्ये. आणि गेल्या वर्षी 297 गुन्हे हे फक्त FL3 वरती आणि सर्व अनुदेप्त्या मिळून 550 पेक्षा जास्त अनुदेप्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला. सर, तुमच्याकडे जे आरोप केलेले आहेत सर ज्या पद्धतीने जे त्यांनी सांगितलेत की काही आणखीन अशा ठिकाणे आहेत जिथं अतिक्रमण करून सुरू आहेत, त्याच्यावर कारवाई करणार का? एक नावं घेतलेली आहेत आता सुषमा अंधारे आणि हे चुकीचं आहे. मी मगाशी सांगितलं अशा पद्धतीचं काही नाही. अशा पद्धतीने आणि या सगळ्या बारवरती ज्यांची मला नाव माहिती आठवत नाहीत मला कोणते नाव घेतले, पण त्या सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या बारवरती आमच्या डिपार्टमेंटकडून ऍक्शन झालेले आहेत आणि हे रेकॉर्ड आमच्याकडे आहे. तुम्ही कधी येऊन बघू शकता रेकॉर्डवरती. आणि जो बार मालक
जो नियमांचं उल्लंघन करतो त्यांच्यावरती वेळोवेळी या विभागाने कारवाई करण्यात आलेली आहे. आणि एक पुणेकर म्हणून आम्हाला आमच्या स्टाफला एवढ्या कारवाई होत असताना ॲप्रिशिएशन त्यांच्याकडनं लोकप्रतिनिधी म्हणून व्हायला पाहिजे. तसं न होता आमच्यावरती आरोप होताना दिसत आहेत. त्यामुळे मी माझ्या बाबतीत किंवा माझ्या विभागाकडनं एवढंच सांगेल की बाबा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा आरोपामध्ये तथ्य नाहीये आणि विभागाने कारवाया केलेत का नाही हे रेकॉर्ड सांगतंय. मी सांगत नाहीये. मला बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणजे की आमच्यावरती आरोप करायला पाहिजे किंवा आरोपी आहेत आम्ही असं नाहीये. आम्हाला बोलण्याची संधी दिली किंवा रेकॉर्ड दिला. आम्ही प्रेस नोट रिलीज करतो आजच की किती कारवाया केल्या आहेत आणि त्या प्रेस नोटमध्ये तुम्हाला सर्व माहिती देतो की कुठल्या बारवरती लिस्ट बारची सुद्धा मी लिस्ट देतो की कुठल्या बारवरती FL3 लायसन म्हणजेच FL3 लायसन हे आमच्याकडनं इश्यू होतं. पब किंवा बार असं पब म्हणून असे काही इश्यू होत नाही. FL3 लायसन इश्यू केलं जातं. पण प्रत्येक जणाच्या नॉमिनेचर वेगळं आहे. प्रत्येक जण कोणी वेगळं आहे. दंडात्मक कारवाई सर काही नावं घेतली त्यांनी पबची जे अजून इलिगल सुरू आहेत त्यांचं असं म्हणणं त्याच्यावर कारवाई होणार. ऑलरेडी कारवाई झालेली आहे आणि जी काही अजून पण कारवाई आमचे पथकं 14 पथकं तैनात आहेत आणि त्या पथकामार्फत जेही कोणते बार इन केस चुकून राहिले असतील कारवाई करायची वगैरे तर सगळ्या बारवरती कारवाई होईल. आणि आम्ही जे आता प्रस्तावित केलंय बंद करण्यासाठीच प्रस्तावित केलंय त्याचाच तुम्ही बघितले या 4 ते 5 दिवसामध्ये 54 बार आम्ही बंद करण्यात आलेले आहेत. तुमच्या काही कर्मचाऱ्यांची नावं त्यांनी घेतली. ते कर्मचारी तिथे जाऊन दर महिन्याला हप्ते गोळा करतात आहे. मी आधीच सांगितलं. तुम्ही ते तपासणी करणार का अधिकाऱ्यांना? हो आम्ही व्हेरीफाय करू. व्हेरीफाय करू आम्ही. कारण की मी तेवढा कॉन्फिडंट आहे की मी माझ्या सबऑर्डिनेटच्या बाबतीत मी तुम्हाला व्हेरीफाय करून मी उत्तर देईल. असं उत्तर देणं चुकीचं राहील. जर आपण बघितलं तर स्वतः या ठिकाणी जे SP आहेत त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आतापर्यंत बरेच पबवर अशा कारवाई झालेल्या आहेत. मागील काही दिवस 50हून अधिक अशा पब्सवर कारवाई करण्यात आलेली आहे. काहींना सील देखील करण्यात आलेला आहे आणि आणखीन काही तक्रारी असतील तर आम्हाला द्या आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं स्वतः या ठिकाणी SP राजपूत सांगतायत. परंतु आता तरी ज्या पद्धतीने पुण्यात हा पबचा विषय पेटताना दिसतोय त्यामुळं आणखीन काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई ABP माझा पुणे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.